या क्षणासाठी मी खूप कष्ट घेतलं होतं. मी 2019-20 ला महाराष्ट्र केसरी झालो होतो. माझं स्वप्न पूर्ण झालं होतं. पण मी अशा परिस्थितीतून आलो होतो तेव्हा मला शासकीय नोकरीची गरज होती. त्यासाठी मी 1-1.5 वर्ष तेव्हा दादा भुसे असतील, एकनाथ शिंदे असतील या सगळ्यांना भेटलो होतो. माझ्याकडे सगळे फोटो सुद्धा आहेत. पण मला नोकरी दिली नाही. आज मी परत माझ्या हिमतीनं डबल महाराष्ट्र केसरी होऊन दाखवलं. आता एवढं मोठं बक्षीस जिंकलंय की मला नोकरीची गरज नाहीये. मंडळी, विजयानंतरच्या या भावना आहेत पहिलवान हर्षवर्धन सदगीरच्या. रविवारी त्यानं दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला. पुणे जिल्ह्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या थरारक फायनलमध्ये त्यानं पहिलवान महेंद्र गायकवाडला 4-3 असं पराभूत करत 7वा डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिली जाणारी मानाची चांदीची गदा हर्षवर्धन सदगीरनं मोठ्या थाटात मिरवली. याशिवाय त्याला फॉर्च्युनर कार आणि 5 लाख रुपयांचा धनादेश असं मोठं बक्षीसही मिळालं. विजयानंतर फॉर्च्युनर कारचं चुंबन घेत तो गाडीवर चढला आणि हातात गदा घेत ज्या पद्धतीनं त्यानं जल्लोष केला तो जल्लोषच सांगत होता की या डबल महाराष्ट्र केसरीचं त्याच्यासाठी किती महत्व आहे. त्यामुळेच नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरची सध्या महाराष्ट्रात तुफान चर्चा होतीये. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास कसा राहिलाय, नगर, नाशिक ते पुणे काय काय घडलं आणि महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी लढत कशी झाली, त्याची स्टोरी आपण या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत दे दणका. मंडळी, यंदाची 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही पुण्याच्या हवेली तालुक्यातील वाघोली इथं पार पडली. रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. 37 दिवस चाललेल्या या संपूर्ण स्पर्धेत माती विभागात सोलापूरच्या पहिलवानांनी वर्चस्व गाजवलं, तर मॅट विभागात कोल्हापूरचे पैलवान वरचढ ठरले. माती विभागातील अंतिम फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडनं हिंगोलीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सिकंदर शेखवर 3-0 अशी एकतर्फी मात करत महाराष्ट्र केसरीची फायनल गाठली. बाहुबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सिकंदरला एकही गुण घेण्याची संधी दिली नाही. त्यामुळे यंदाच्या किताबाचा दावेदार आणि राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणाऱ्या सिकंदर शेखला पराभव स्वीकारावा लागला. पण यावेळी घडलेल्या एका घटनेचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे. पंचांनी पैलवान महेंद्र गायकवाडचा हात वर करत त्याला विजयी घोषित केलं आणि त्यानंतर महेंद्रनं आखाड्यातच सिकंदर शेखच्या पायाला हात लावत आपला आदर व्यक्त केला. महेंद्रनं केलेल्या या कृतीनं सगळ्यांचीच मनं जिंकली. त्या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तर दुसरीकडे पृथ्वीराज मोहोळ सारख्या दमदार पैलवानाचा पराभव करत सोलापूरच्या जय पाटीलनं गादी विभागाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. पण अंतिम फेरीत हर्षवर्धन सदगीरनं अवघ्या 2.5 मिनिटातच जय पाटीलचा वन साइड म्हणजेच 10-0 असा पराभव केला. त्यानंतर यंदाची महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा पटकावण्यासाठी फायनल लढत झाली. ती सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरुद्ध नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात. हे दोन्ही पहिलवान अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीत तयार झालेले असल्यानं फायनलची लढत अतिशय तुल्यबळ झाली. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या लढतीत हर्षवर्धन सदगीरनं मानाची गदा पटकावली. त्यानं महेंद्र गायकवाडवर 4-3 अशी मात करत विजय मिळवला आणि महेंद्र गायकवाडचं पुन्हा एकदा विजेतेपदाचं स्वप्न अधुरं राहिलं. दरम्यान या लढतीत महेंद्रनं नकारात्मक कुस्ती खेळल्यामुळे हर्षवर्धनला 1 गुण देण्यात आला होता. कुस्ती दरम्यान हतबल झालेल्या महेंद्रनं हर्षवर्धनवर हात उचलल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. दुसरीकडे हर्षवर्धन सदगीर हा डबल महाराष्ट्र केसरी होणारा 7वा पहिलवान ठरला. या विजयाबरोबरच त्यानं मॅटच्या कुस्तीच्या निवृत्तीची घोषणा केली. तो म्हणाला की 2019-20 मध्ये महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर मला शासकीय नोकरीची गरज होती. पण एकनाथ शिंदे, दादा भुसे यांना भेटूनही सरकारनं नोकरी नाकारली. तसंच मला दुःख होतं की काही लोकांनी मला पैलवान नाही म्हणून जमा केलं होतं, मला संपल्यात जमा केलं होतं. पण आज काका पवारांच्या तालमीसाठी मी पुन्हा हिमतीनं महाराष्ट्र केसरी झालोय. आज खुशीमध्ये मी माझ्या मॅटच्या कुस्तीतून निवृत्ती घेतोय. याशिवाय लढत कशी झाली याबद्दल जेव्हा हर्षवर्धन सदगीरला विचारलं तेव्हा तो म्हणाला की महेंद्र गायकवाडला मी माझा लहान भाऊ मानतो, त्याने लढत अगदी काटा केली. मंडळी, हर्षवर्धन दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बनल्यानंतर एका शाळेत क्लर्क म्हणून काम करणारे त्याचे वडील बबनराव सदगीर भाऊक झाले. हर्षवर्धन जिंकल्याचा खूप आनंद झाला. या विजयाचा मोठा जल्लोष आम्ही करू. बालेवाडीत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी ठरल्यानंतर हर्षवर्धनला 3 वेळा विजेतेपदानं हुलकावणी दिली होती. त्यामुळे हे विजेतेपद विशेष असल्याची प्रतिक्रिया हर्षवर्धनच्या वडिलांनी दिली आहे. तर हर्षवर्धनचे वस्ताद काका पवार म्हणाले की दोन्ही माझे शिष्य होते, पण हर्षवर्धन विजेतेपद मिळवण्यात यशस्वी ठरला.
तर महेंद्रला अपयश आलं. पण महेंद्रचं वय कमी असल्यामुळे त्याला भविष्यात जिंकण्याची संधी असेल. बाकी यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकल्यानंतर विजेत्या हर्षवर्धनला मानाची चांदीची गदा, 5 लाख रुपये रोख पारितोषिक व फॉर्च्युनर गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, शिक्षण मंत्री दादा भुसे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, आयोजक रामकृष्ण सातव पाटील अशा मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. मंडळी, आता डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा नाशिक ते पुणे हा कुस्तीचा प्रवास कसा राहिलाय तेही थोडक्यात जाणून घेऊ. तर पहिलवान हर्षवर्धन सदगीर हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावचा रहिवासी आहे. शेतकरी कुटुंबातील हर्षवर्धनला लहानपणापासूनच कुस्तीची आवड असल्यानं तो लहान वयातच कुस्तीचे धडे घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जन्मस्थान असलेल्या नाशिक जवळील भगूरला गेला. वयाच्या 11व्या वर्षी भगूरला येऊन त्यानं कुस्तीचे धडे घ्यायला सुरुवात केली. भगूरच्या TZ विद्या मंदिरात शालेय शिक्षण करत असतानाच तेथील ज्येष्ठ कुस्तीपटू गोरख बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली बलकवडे व्यायाम शाळेत तो सराव करायचा. तिथूनच खरं तर त्यानं कुस्ती स्पर्धा गाजवायला सुरुवात केली. भगूरला असतानाच त्यानं राज्यातील अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. सोबतच त्यानं देवळाली कॅम्पच्या SVKT कॉलेजमधून आणि त्यानंतर काही काळ पेठ तालुक्यातील एका महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. दुसरीकडे तो राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांमध्ये देखील आपली चमक दाखवू लागला. हरियाणात झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत त्यानं गोल्ड मेडल पटकावलं होतं. पण वयानुसार त्याचं वजन वाढू लागलं. त्यामुळे आपल्या बरोबरीच्या पैलवानांसोबत सराव करण्यासाठी हर्षवर्धननं 2017 मध्ये पुणे गाठलं. पुण्यातील ज्येष्ठ कुस्तीपटू आणि अनेक पहिलवानांचे गुरु काका पवार यांच्या अकॅडमीत त्यानं प्रवेश घेतला आणि पुढचं प्रशिक्षण सुरू केलं. काका पवारांचा एक आक्रमक पहिलवान शिष्य म्हणून त्यानं ओळख मिळवली. दरम्यान 2020 मध्ये त्यानं पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीची मानाची गदा जिंकली. पुण्याच्या बालेवाडीमध्ये पार पडलेल्या 63व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये त्यानं लातूरच्या शैलेश शेळकेचा 3-2 असा पराभव केला होता. मातीच नाही तर मॅटवरही भल्या भल्यांना लोळवणारा हर्षवर्धन सदगीर पुन्हा महाराष्ट्र केसरी ठरला. अटीतटीच्या फायनलमध्ये महेंद्र गायकवाडला पराभूत करत हर्षवर्धननं चांदीची गदा मोठ्या जल्लोषात मिरवली. अवघ्या महाराष्ट्रातून त्याच्यावर आता कौतुकाचा वर्षाव केला जातोय. बाकी या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.